इथे कुणी जेवायला बसायचं नाहीये. इथे फक्त कमिटी जेवायला बसेल, आयोजक इथे जेवायला बसतील, सर्व खेळाडूंनी स्वच्छता ठेवा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, पटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावा. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन संघाचं. एमके ब्रदर्स उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, पटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना बघायचा आहे. पुन्हा एकदा लागलाय, चेंडू लागलेला आहे.
कृपया मैदानावर पाणी घेऊन जायचंय, त्याला लागले पाणी घेऊन जायचंय कृपया. प्रत्येक खेळाडूंनी आपापली काळजी घ्यायची आहे खेळताना. त्याची काळजी घ्या. सांघिक खेळ खेळायचा आहे आपल्याला. प्रत्येक खेळाडूने आपली स्वतः काळजी घ्यायची आहे. नाथपंथी गोसावी समाज रायगड क्रिकेट टुर्नामेंट पहिलं पर्व आणि तरुण युवा मंडळींकडून उत्कृष्ट असा हा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. खेळाडूंना सूचना, कोणीही कचरा इकडे तिकडे टाकू नका. जवळच डस्टबिन बॅग ठेवलेली आहे, त्याच्यामध्येच टाकायचं आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. हा, चला पुन्हा एकदा सज्ज. चौदा रन झालेले आहेत. गोलंदाज आहे प्रमोद पंकज काणेकर उर्फ घाऱ्या. आता गोलंदाजासाठी सज्ज झालेले आहेत आणि फलंदाज आहेत. कोण फलंदाज? अथर्व आणि बॅटिंग साठी सज्ज झालेले आहेत वैभव. सुंदर असा तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव पण घेतलेली आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आहे. कृपया खेळाडूंना सूचना, जेवणाचे पॅकेट्स खाऊन झाल्यावर आपले डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. आताचे 2 रन दिलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज पंकज काणेकर उर्फ घाऱ्या फलंदाज. फलंदाज सज्ज झालेले आहेत वैभव. आणि वाईट बॉलचा इशारा पंच शर्विल लाड यांचा. आणि अवांतर या 4 धावा मिळालेल्या आहेत. वाईट बॉल आणि प्लस 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. चला पुन्हा एकदा गोलंदाज आहेत पंकज काणेकर, फलंदाज असे संजय झालेले आहेत वैभव. बघूया फलंदाज. आणि उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे त्यांनी. उत्तुंग असा षटकार. फार सुंदर सुंदर खेळाचं प्रदर्शन म्हणावं लागेल इकडे. फार सुंदर. संघाची धावसंख्या झालेली आहे 27, माफ करा 27 झालेली आहे.
पुन्हा एकदा पंकज, सुंदर गोलंदाजी पंकज यांच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज, चला पंकज, पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे. फार उत्तम असं वैभव यांच्याकडून चांगली फलंदाजी होत आहे. 5 बॉल मध्ये 17 मारलेल्या त्यांनी. चला पुन्हा एकदा पंकज, पुन्हा एकदा उंच उडवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता, झेलबाद झालेला आहे. विकेट किपर यांनी धावत जाऊन तो झेल पकडलेला आहे आणि ते झेलबाद झालेला आहे. पंकज काणेकर यांना एक विकेट मिळालेली आहे. चला फलंदाजासाठी उतरलेले आहेत. मनोज, चला पुन्हा एकदा पंकज काणेकर गोलंदाजी. आणि हे षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 33. संघाची धावसंख्या 33 झालेली आहे. गोलंदाजासाठी येतोय प्रमोद काणेकर आणि क्लीन बोल्ड. प्रमोद काणेकर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना, क्लीन बोल्ड झालेला आहे तो. आणि बॅट्समन नवीन आलेला आहे, नाव काय? अक्षय वाघमारे फलंदाजीसाठी आलेले आहेत. प्रमोद काणेकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत विकेट घेतली आहे. क्लीन बोल्ड झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 33. शर्वी 8210 विरुद्ध MK ब्रदर्स यांच्यामधील हा थरारक सामना आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत प्रमोद काणेकर. पुन्हा एकदा पटवलेला चेंडू, मला वाटतं 1 धाव पूर्ण झालेली आहे. एक धावावर समाधान मानावं लागेल त्यांना. पुन्हा एकदा प्रमोद काणेकर आणि 6 धावा, उत्तुंग असा षटकार. बॅट्समन आहे मनोज काणेकर यांनी उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या 40 झालेली आहे. पुन्हा एकदा आणि हा षटकार मनोज काणेकर यांच्या भात्यातून अर्जुनाने जसे बाण सोडले तसे
पुढील बॉल मनोज कानेकर यांच्यासाठी. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि अतिशय उत्तम असा षटकार. पुन्हा एकदा षटकांचा वर्षाव पाहायला मिळतोय आपल्याला मनोज कानेकर यांच्याकडून. आणि या ठिकाणी एक नवीन विक्रम जाहीर झाला आहे. हॅट्रिक झालेली आहे मनोज कानेकर यांची. 3 सिक्सर हॅट्रिक. पुढील बॉल पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी किती मिळाले पंच, किती मिळाले, रन किती मिळाले. आउट आहे. आउट आउट. 53 रन, 52 रन मारलेले आहेत एम के ब्रदर्स यांनी. एम के ब्रदर्स यांनी आपल्या क्षेत्ररक्षकांना लवकरात लवकर त्यांची जागा द्यावी. यानंतरचा सामना असणार आहे वायर धुरंधर्स वर्सेस गोंधळी वॉरियर. लवकरात लवकर जेवण कंप्लीट करून खेळाची तयारी करायला यायचंय. वायर धुरंधर वर्सेस गोंधळी वॉरियर. उमेश दत्तू भंडारी आणि ओमकार महत क्रीज वरती उतरलेले आहेत. क्षेत्ररक्षकांनी लवकरात लवकर बॉल देण्यात यावा पटापट. ओमकार ओव्हर टाकतायत सुधीर गावडे. पहिला बॉल पाहूया काय जादू करतायत. रन चोरण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाउंड्री. 4 रन, एक बॉल 4 रन.
दुसरा बॉल सुधीरांचा अत्यंत महत्वाचा विषय डॉट काढलेला आहे. तिसरा बॉल सुधीर यांचा आणि हा षटकार ओ काय 6 एक नंबर जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला गेला होता परंतु असफल. तीन बॉल 10 रन. पुन्हा एकदा जोरात फटका मारण्यात आला आणि 6 पुन्हा एकदा 6. जसं जसं वेळ वाढत चाललाय तसं तसं षटकार वाढत चालले आहेत. जेवणानंतर ऊर्जा निर्माण झाली आहे प्रत्येक खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा बॅकला मारलेला आहे आणि बाउंड्री केलेली आहे. 4 रन. अतिशय वजनदार ओव्हर पडलेली आहे. दुसरा बॉल देण्यात यायचे. मागे गेलेला बॉल शोधण्याचा प्रयत्न करा. यापुढे आणखी 7-8 मॅच होणार आहेत. शेवटचा बॉल 20 रन. 13 बॉल 33 ची आवश्यकता. बॉल खराब आहे. त्या नवीन बॉल आता जुना बॉल नाहीये नवीन बॉल देण्यात यावा. नाहीये बॉल नाहीये. पुढचा बॉल पुन्हा आउट. काय डॉट बॉल काढला आहे. ओव्हर समाप्त. किती रन 20 रन. 12 बॉल 33 ची आवश्यकता. 2 ओव्हर मध्ये 33 रन गरजेचे आहेत. स्टंपिंग करताना बेल्सला मारा. अथर्व 7777. स्ट्राईकला गेलेले आहेत उमेश भंडारी. पहिला बॉल अथर्व यांचा. काय करतायत उमेश भंडारी पाहूया. आणि हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये या ठिकाणी झेल सुटलेला आहे आणि 2 रन मिळवण्यात यशस्वी उमेश भंडारी. खूप मोठा रनअप घेतात. याच्या आधी देखील उत्तम गोलंदाजी केलेली आहे अथर्व यांनी. अथर्व यांचा दुसरा बॉल उमेश यांच्यासाठी. पाहूया काय करतात उमेश भंडारे. आणि या ठिकाणी डॉट.
पुढचा बॉल व्हाईट बॉल साठी अपील, परंतु पंचांचा निर्णय नो वाईट. 9 बॉल मध्ये 31 रनांची आवश्यकता. 22 रन झालेले आहेत. शक्य आहे उमेश भंडारे यांच्यासाठी. छान असे षटकार मारतायत ओमकार. पाहूया पुढच्या चेंडूत काय होणार. आणि आता पटका मारलेला आहे आणि या ठिकाणी 2 रन निश्चित भेटतील. तरी देखील रन चोरण्याचा प्रयत्न असेल. 2 रन मिळालेले आहेत या ठिकाणी. चोवीस रन 8 बॉल मध्ये 29 रनांची आवश्यकता. 29. प्रयत्न केला असफल. 1च रनामध्ये शांत बसावं लागेल. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 28 रनाची आवश्यकता. शेवटचा बॉल काय करतायत अथर्व. बॉल डॉट काढलेला आहे. उत्तम अशी गोलंदाजी अथर्व यांच्याकडून. शेवटची ओव्हर बाकी आहे. लवकरात लवकर बॉलर पाठवा. पुन्हा एकदा अनुभवी बॉलरला ओव्हर देत आहेत. केशव पिंपळे यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. केशव पिंपळे. नो बॉल. बॉलर नेम नैतिक. नो बॉल. नो. लेग अंपायरने नो दिलेला आहे या ठिकाणी. एक्स्ट्रा दिलेले आहेत. फ्री हिट. सहा बॉलला 25 रनांची आवश्यकता. एक नंबर ग्राउंड शॉट, परंतु क्षेत्ररक्षण उत्तमरित्या केल्यामुळे या ठिकाणी 2 रनांमध्ये समाधानी मानले आहेत. 5 बॉल 23 रन आवश्यकता आहे. बोला. हो 4 बॉल 22 रनची आवश्यकता. षटकार चौकार पाहायला मिळाला पाहिजे प्रेक्षकांची अपेक्षा. पाहूया काय होत आहे पुढच्या क्षणाला. आणि असा फटका चुकलेला आहे उमेश यांचा आणि 1 रन घेऊन समाधान. यापुढे मॅच जिंकणं कठीण आहे. 3 बॉल 21. पण हा खेळ आहे, कधीही काहीही होऊ शकतं.
मागील मॅच मध्ये जे झालं ते या मॅच मध्ये होतंय की काय? परंतु नाही. मस्त असा क्षेत्ररक्षण, कैचित पकडलेला बॉल. पडली असेल. 2 बॉलमध्ये 21 रन अनपेक्षित आहे. व्हेरी गुड. मस्त असा बॉल फेकलेला आहे. एक शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. 21 रनांची आवश्यकता. MK ब्रदर्सच्या जोडीमध्ये हा सामना पडलेला आहे. चार रनांची आवश्यकता होती, ती शेवटी येत आहेत, काय अर्थ नाही. आणि अशा प्रकारे MK ब्रदर्स जिंकलेले आहेत हा सामना. याच्या पुढे टॉस होणार आहे.